मिनिटं माझ्या हातात आहे, लगेच संपवतो दादा. विसावा या शब्दावर फक्त मी बोलणार. विसावा कुठे आहे? जिथं प्रवाही पण आहे तिथं विसावा नाही, जिथं स्थिरता आहे तिथं विसावा आहे. तुमचं प्रवाही पण काही कामाचं नाही. योग वासिष्ठाला विचारावं लागतं, विसावा विसावा म्हणजे काय? योग वासिष्ठ असं म्हणतं, विसावा विसावा म्हणजे अंतकरणात जिथं विचार लुप्त पावतात त्याला विसावा म्हणा. मग योग वासिष्ठाला परत विचारावं लागतं, विचाराचं मूल्य काय किंवा विचार म्हणजे काय? तर योग वासिष्ठ असं म्हणतं, भूतकाळाची आठवण, वर्तमान काळाचं स्मरण आणि भविष्याचं चिंतन म्हणजे विचार. बरं. मग पुन्हा विचारावं लागतं, विचाराचं मूल्य काय? ते म्हणले, जर विचार प्रधान असेल तर विचाराचं मूल्य अनमोल आहे. आणि विचाराचं जर मूल्य, विचारच जर तुमचा गौण असेल तर त्याचं विचार मूल्य 0 आहे. आमच्याकडे एकाकडे 50 म्हशी आहेत. रोज रानात घेऊन जातो, रोज 10 वाजता. आणि त्याच वेळेस त्या रस्त्यावर एकाचं घर येतो, उठलेला असतो, दात घाशीत असतो, म्हशी चालल्या. त्या 50 म्हशीमध्ये एक म्हैस अशी आहे, तिचं शिंग एकमेकाला मिळालेलं असतं. या विश्वा माझी घडी काही ना काही. आणि दात घासता घासता त्याच्या मनात आलं, या शिंगातून मी पलीकडे जाईल. आता या विचाराची गरज होती का? पण विचार ठरलं बाळसं मनामध्ये. एक दिवस म्हशीच्या शिंगाचं माप घेतलं, आपलं माप घेतलं, त्याच्या ध्यानात आलं की आपली मुंबई वाढलेली आहे, आपल्याला कमी करायला लागेल. 6 महिने व्यायाम केला, ब्राह्मणातून व्रत काढला, नवे कपडे शिवले. आज उडी मारायची म्हणून म्हैस उठायच्या अगोदर हा उठलाय. हा, मी आपला दृष्टांत सांगतो. तसंही आता लक्ष्मी उठायच्या अगोदरच लक्ष्मण उठलं. त्याचं तेच पाणी तापीत आहे, त्याचं तेच